भाऊ, मला माहिती आहे तुला गोट फार्म स्टार्ट करायचा आहे, पण सुरुवात करू कुठून हा जर का प्रश्न असेल तर ही सिरीज तुझ्यासाठी. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर मी गोट फार्म स्टार्ट केला. आता सुरुवातीला बरेच कन्फ्युजन होते. कुठल्या बकऱ्या घ्यायच्या, किती घ्यायच्या, शेड कसं बांधायचं, खर्च किती येईल, चारा कसा मॅनेज होईल. आणि इंटरनेटवर सगळ्या गोष्टी खूप सोप्या दिसतात, पण जेव्हा मी ॲक्च्युअलमध्ये करायला गेलो तेव्हा मला बऱ्याचशा अडचणी आल्या. आणि याच्यासाठी मी माझ्या अनुभवातून तुमच्यासाठी एक नवीन सिरीज चालू करतोय, ज्याचं नाव आहे 0 ते गोट फार्म. या सिरीजमध्ये आपण डिस्कस करू एकदम जो बिगिनर आहे, ज्याला याच्यातला काहीच अनुभव नाही, त्यांनी गोट फार्म स्टार्ट कसा करायचा, त्यानंतर कमी खर्चात शेड कसा बांधायचा, कुठली बकरी घ्यायची, किती घ्यायची, कुठली ब्रीड घ्यायची, चारा आणि फीड कसा मॅनेज होतो, मंथली खर्च किती होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्कम किती होतं. त्यानंतर मग तुम्ही 5 बकऱ्या घ्या, 10 घ्या की 50 घ्या, या सिरीज नंतर तुम्हाला क्लिअर डायरेक्शन मिळेल आणि कॉन्फिडन्स मिळेल की माझ्यासारखा पोरगा ज्याने कधी शेतात पाय नव्हता ठेवला, तो जर का गोट फार्मिंग करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. पहिल्या एपिसोडमध्ये आपण बोलूया की गोट फार्मिंगची नेमकी सुरुवात कशी करायची. आता ते तुमचं मिस नको व्हायला म्हणून पटकन फॉलो करून घ्या आणि वाट बघा एपिसोड 1ची. लवकरच भेटूया. बाय बाय. सकाळी आपलं शेड क्लीन केल्यानंतर एवढं तब्बल कॅरेट हे निघतो, खत निघतो. तरी कॅरेट जर बघितलं तर हे 2, पलीकडच्या साईडला 2, म्हणजे एका लाईनला आहेत 4. 4 2 8 4 3 12 आणि हे 13. टोटल रोज 13 कॅरेट खत निघतो. आणि हाच खत आपण आपल्या शेतीसाठी वगैरे यूज करतो. तर ह्याच्यामुळे जे काही शेळ्यांचं खाद्य वगैरे आहे, किंवा आपल्या जरी शेतात ऊस वगैरे लावलं किंवा दुसरं पिके आहेत, त्यांनाही खत म्हणून यूज होतं. आणि याच्यापासून जो काय आम्हाला रासायनिक खत आणावं लागतो, तर त्याचा खर्च एकदम कमी होतो. तर चला मित्रांनो, आज आपण हा खत घेऊन शेतामध्ये चाललेलो आहोत. कोणीकडे जायचं? मी सांगतो चला. हा, इकडे 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 वाटेन जायचं. एकदम खालच्या रानात जायचंय. गाडा काय एवढा करायला? आपण देतो बेरिंग गेली. आल्टोचं टाकायचं. हा, आल्टोचं एक चाक टाकायचं. सांगा ते हा. खात निघाला म्हणजे शेळ्या होय, शेळ्या 100 खायते की रोज 5-7 कॅरेट लेंड्या निघतात या खात. तेवढ्यात गाडा उडतोय. वैरण किती टाकावं लागतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. वैरण एका दावणीत 6 कॅरेट, दुसऱ्या दावणीत 5, करडातनी 1-1, 3 दावणीत करडातनी 1-1, एका दावणीत 6, एका दावणीत 5. तिथनं खाली नाही काय इकडे इकडे. वर? हा. हॅलो. टाकावं. तर मित्रांनो, हे नेत असताना कॅरेट जरा घसरून खाली पडले. असू देते तिथेच. लय डग मारायला लागला गाडा. लय गाडा डग मारत होता. राहू दे, ते इथंच टाकू. हो, तिथे कशाला चढावरनं खाली घेतला काय? तिथं मग मला मागाशीच वाटत होतं डग मारता काही. केतन कुठे गेला? तिथं औषध मारा गेला काय? एक साईड पडली. कशाला टाकायचं? मोकळ्या रानात टाक. शेळीपालनचे न सांगता येणारे फायदे, म्हणजेच बऱ्याच जणांना हे फायदे माहीतच नसतात. त्यांना फक्त वाटतं की शेळ्या हे फक्त बोकड किंवा शेळ्या विकल्या तरच त्यातून प्रॉफिट मिळतं. तर हे आपलं शेळ्यांचा खत आहे. तर रोज एवढे 9 ते 12 कॅरेट नुसता लेंडी खत निघतो. आणि आता हा खत घेऊन आपण चाललेलो होतो आपल्या शेतामध्ये. जो काही शेळ्यांसाठी खाद्य केलेलं होतं, जसं की सुभाफळ, गिनीगोल, नेपियर गवत, मेथी घास, तर त्याच्यासाठी हा आपण खत टाकतो. तर काय होतं की एक 5-6 महिन्याला किंवा वर्षाला ते रान वगैरे नीट केलं जातं. आणि
ज्यावेळेस नांगराच्या अगोदर हा खत शेतामध्ये टाकून मिक्स केला जातो, तर ह्याच्यातून जो येणारं खाद्य आहे ते एकदम बेस्ट क्वालिटीचं येतं. आणि रासायनिक खताला वगैरे जे काही पैसे द्यावे लागतात त्याची काय जास्त गरज होत नाही. आणि बऱ्याच जणांनी हाही प्रश्न विचारला होता की त्यांच्या चाऱ्याची वगैरे वाढ होत नाही, तर त्याचं मेन रिझन हेच आहे की तुम्ही खत वगैरे त्याला व्यवस्थित टाकत नाही. तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा आणि मला कमेंटमध्ये परत सांगा रिझल्ट्स कसे होते. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही शेतातील गाडा ओढतोय आणि मामा शेळीची माहिती सांगणार आहेत. सगळ्या शेळ्या किती काय काय काम करावं लागतं आणि मी गाडा ओढतोय. सांगा मला. सकाळ सकाळ उठल्या उठल्या 6 8 6 8 कप लोटायला लागतात. 8 कप लोटून केर भरायचा आणि शेतामध्ये नेऊन टाकायचा. किती वाजता जावं लागतं? शेडमध्ये 5 वाजता जावं लागतं. हा, किती वेळ जातो? एक तास 1.5 तास जातो की. परत मका ती कधी टाकायची सांगायची. मका काल कडवाळ टाकलं एक अर्धा हे 10 15 गुंठ. आता ते सारं काल वरलं आता भिजवून काढायचं. शेळ्यांना ती मका खायला टाक. मका शाळ्यातनी गहू आणला ते 20 पोती, मका आहे 10 12 पोती. एवढी शाळेतली मका लागते. वैरण कधी टाकायची? वैरण आता टाकली मी पुन्हा 4 वाजता टाकायची, गवताची वैरण करायची. कुठे इथं टाकायची? हा हा, बात करे. तर मित्रांनो, हा आपला थांबा आता एवढं. तर मित्रांनो, आता आम्ही हा शेळीपालनचा एवढा खत वगैरे जो आणलेला आहे तो आपण आपल्या इकडं शेतामध्ये टाकणार आहोत. आणि हाच खत टाकल्यामुळे जे काय शेतातील उत्पन्न येतं किंवा जे धान्याची वाढ होते ती खूप फास्ट होते आणि शेळ्यांसाठी खूप भारी वैरण राहते. तर तुम्ही असं केलं पाहिजे. तर एवढा मोठा जो गाडा आहे तो आपण ओढून आणलेला आहे आणि इकडे शेतामध्ये आपण तो टाकतोय. तर जवळपास 13 कॅरेट आहेत. तर तुम्ही असं करा, ज्यामुळे तुमचा खर्च वाचेल आणि उत्पन्न एकदम जास्त वाढेल. तर आपला हा जो गाडा आहे हा आपण शेतामध्ये घेऊन आलो आहे आणि हे कॅरेट आता शेताच्या तालीवरती ठेवून तिकडं शेतामध्ये याचा खत टाकायचा आहे. तर मामा व्हिडिओ काढतात. हे बोट घ्या तिकडं, कॅमेरा लावले. हां मामा, तर रोज एवढे 12 निघतात ना खत? हा, हे खत टाकल्यावर फायदा होतोय? पीक चांगलं येतं ना. कुठल्या कुठल्या ह्याला टाकताय? कडवाळ पुन्हा तिथल्या आता मका केली त्या कडवाळ केल्या त्या कडवाळात टाकलं. तर हे झालं की पुन्हा ह्या कडवाळ दुसऱ्या नावात टाकायचं आणखी. इथं खत. आणि खताचा रिझल्ट चांगला आहे का? हा, खत म्हणजे काय पावडर असलेली आहे ना, लेंडी पावडर. पावडर बाहेरनं विकत घ्यायची म्हणलं तर किती महाग मिळते? लय महाग, 7,000 रुपये टेलर आहे. ह्याचा हा, म्हणजे काय शेणापेक्षा महाग आहे? हा, शेण बी तसंच आहे ना. होय. हा, आज लईच कॅरेट निघली पण. का मामा बाहेरचे असल्यावर- काढले ते. मी असल्यावर काय लय निघते ते. बाहेर असल्यावर किती 3 नाही तर 4 काढते ते खटाखटी. मी असल्यावर 12 13 निघते ते. काल 18 निघाली. होय. आणि आज परत एवढी. हा, आता उद्या आणि 18 निघते ती. बाहेर ते लोटत नाही ती ना ती. हा, द्या. तर बघितलं का, मामा म्हणत होते मामा असल्यावर सगळं जर शेड क्लीन केलं तर 12 ते 18 कॅरेट निघतात. आणि हेच जर कॅरेट एक ट्रेलर विकत आणायचं म्हटलं 60,000 रुपये रेट लागतोय. तर एवढं आपलं पैसे वाचतात या अशा खतामुळे. आणि हेच आपल्या शेतात टाकायला सुरू आहे. एखाद्या 3 मांडायच्या, 2 3 जातात का बघते कसं? आडवी ठेवायची म्हणजे जाते. मामा, आपण शेळ्या किती शेळ्यापासून सुरुवात केली? आम्ही वय सुरुवातीला किती 10 15 होत्या, 10 होत्या. 10 पासून आता एवढी 100 पर्यंत गेले ते. आपला
आकडा परवडतंय काय मिली त्यातली बरी इशिक मिली. अयो कोण आले गाडीकडे दाखवा साहेबाची गाडी आली म्हणून. कुणाची आली गाडी गाडा साईडला. साहेब काय खाली उतर ना दाखवा मागेला एखादी गाडी आली. उगीच कॅरेट मानतोय. साईडला गेला घे गाडा? तिकडे, साईडला घे पलीकडे. घे पलीकडे साईडला आत घे पाच समजा. हा घे घे चारीत. दाखवलो का मामाची लेकाची गाडी नाद करायचा नाही म्हणा होय. जाऊ दे तिकडे, इकडे कशा आणतो. तर आता जी गाडी गेली होती मामाची पुण्यामध्ये 2 घर आहेत. इकडं आता रानबीन घेतलंय, केळीची बाग आहे 10-15 एकर. मामाला कच्चा समजायचा नाही. मामा आपल्याकडे आल्यावर मदत वगैरे करू लागतात किंवा मामाच्या कृपेनेच आपलं एवढं सगळं मोठं झाले. न्यूपियर घास केलाय किंवा गेनुगोल गवत तुम्ही शेतामध्ये लावले आणि त्याच्यामध्ये जर तण येत असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे, असाच एक प्रश्न त्याच्या म्हणजे बांधवाने विचारला होता. तर आपलं हे दिसत आहे घास, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त तण वगैरे दिसणार नाही. सुरुवातीला तण वगैरे येईल, पण जसजसा हा घास वाढेल तसं त्याच्या पाचोट्यामुळे तण यायला चान्सेस मिळत नाही, कारण त्याची वाढ झपाट्याने होते. आणि दुसरं प्रामुख्याने आम्ही असं करतो की जो काही शेळीचा लेंडी खत असेल किंवा जी काही पावडर असेल ते आपण इथे टाकतो. ऑर्गॅनिक खत आहे ते कम्प्लिटली, आणि त्याच्यामुळे हा घास एवढे जोरात वाढ घेतो की एका साईडचं कापेपर्यंत दुसऱ्या साईडनं तो पूर्णपणे आलेला असतो. तर इथे व्हिडिओमध्ये बघा, एका साईडला आपण कट केलेला आहे, दुसऱ्या साईडला आलेला आहे. आता हा जो काही पिवळा वगैरे पडला आहे इथे त्याला थोडेसे आणखी परत खताचीच गरज आहे. तर आपण एकदा इथे 5-6 कॅरेट खत टाकला की झालं, याचा पूर्णपणे एक डोस दिल्यासारखं कंडिशन होते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे.